हॅलो गायज, तर मी आज कामावरसून लवकर सुटलेलो आहे. कामावरसून पण लवकर सुटायचं एक कारण असं की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणं. तर हल्ली काही 7-8 दिवस मी व्हिडिओ पण नाही बनवलेलं आहे आणि आज असा नारळी पौर्णिमा म्हटलं आज नारळी पौर्णिमेचा एक व्हिडिओ बनवूया. तर मी जाते मालवणात काम आज. तर आज म्हटलं दुपारी जाऊन म्हटलं मालवणच्या धक्क्यावर जाऊया. संध्याकाळी तिथे नारळी पौर्णिमेची मोठी स्पर्धा भरतात. तर ती तुमका पण दाखवू का म्हटलं, म्हणून मी गाडी एक चावी लावलंय आणि निघाले मालवणच्या धक्क्यावर. नारळी पौर्णिमेचा खेळ खेळलो जाता. थंयच मी अर्धा 1 किलोमीटर लांबच म्हटलं गाडी लावूया, नाही तर कोण गाडी फोडून बिडून टाकतील म्हणून लांबच गाडी लावली. म्हटलं आता चलत जाऊया. तर आता चलतोय मी आणि पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते काय काय खेळलं जातं. पुढे येऊन बघलं इथं बिलिसांचं सगळ्यांचं जोरात बंदोबस्त चालू होतो, म्हणजे पूर्ण प्रोटेक्शन असा. आणि महिलांचे पण नारळ लढवण्याच्या स्पर्धा आहेत. 1 नंबरला रेफ्रिजरेटर, 2 नंबरला वॉशिंग मशीन, 3 नंबरला फॅन असा. आणि पुरुषांचे हत ते वेगळेच, म्हणजे 1 लाखाचा प्रथम पारितोषिक असा. महिलांची स्पर्धा चालू होत रे. आणि पुढे असेच म्हणजे प्रत्येक जण आपापल्या घरातून नारळ घेऊन येतात. 4-5 जसे प्रत्येकाला जमतील तसे. हे बघा, प्रत्येकाच्या हातात नारळ दिसतो आणि एकमेकांसोबत लढवतले. ज्याचो नारळ फुटात तो समोरच्याक देतो, म्हणजे ज्याचो टिकलो तो घेऊन जातलो घरात. असं प्रथा असतं. तर आता तुमका दाखवूया कसं कसं नारळ लढवलं जातं. ते बघा, आता पुढे गेल्यावर तुमका दाखवते कसे नारळ लढवतात ते पोरगे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे, म्हातारेपासून सगळे तुमका लढवताना दिसतले आजच्या दिवसात. मजा करतो ते. काय टाकतो पहिल्या कप्प्यात पडलं तरी काय अरे मार बाबा, खाऊचा माझं तर हे बघू शकतात आजोबा कसे लढवतात ते लहान पोरग्यासोबत. आणि एकाच नारळाबरोबर ते आजोबा 6 नारळ घालतात बघा. एकमेकाचे बघतले नाही कोण किती नारळ खाल्यानं काय खाल्यानं. एक घेतल्याने लगेच दुसरं काढलं.
पुढे चलत चलत येता बघतोय ते बुवा गुंड सावंत पण लढवत होते नारळ. तर त्यांचं नारळ टेकलेलं सगळ्यांना नुसते सांग माझ्यावर घाल. कसला पाणी बाहेर काढून टाकल्यानंतर येऊ मग तो बोला काय कसो नाही का किती कोण येऊ काय बोला तुमका उत्तर या भेटताल त्याच्याबद्दल असावं फेमस नाही. तर आजच्या दिवसात मालवणच्या नारळी पौर्णिमे दिवशीच रिक्षा स्पर्धा लागलेली. कोण चांगली रिक्षा डेकोरेट करून आणि त्याला 25,000 रुपये पारितोषिक होता. तर प्रत्येकानं आपल्या जमात तसं आणि एकदम भारी मध्ये रिक्षा तयार करून आणल्या. कोणी कृष्णा लावलाय ना, कोणी मखर मानलाय ना. तर बघू शकता हे प्रत्येकाची रिक्षा बघा किती चांगल्या याच्यात प्रत्येकजण पारितोषिकासाठी गेलेलो असावे. बघा महादेवाची मूर्ती बघा आणि खाली याची तवशाची येल लावले ना. तवशी गणपती धरली असे ती पण नाही करून टाकले मला पैसा किलो होतो. हे बघा हे येली सांगते बाहुली आहेत बघा. या रिक्षेवर नारळ लावले ना. कोणी सत्यनारायणाची पूजा बांधून येतो. तर पुढे पण बघू शकतास कोणी किल्लो पण बांधले ना. तर बघा महाराजांचा किल्लो बांधले. पहिला होणारा सामना 3-7 विरुद्ध शिवम स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी मैदानाचा लवकरात लवकर ताबा घ्यायचा आहे. रिक्षा बघित असं असतं बघा. मग एक लहान पोरग दिसलो जो हनुमानपणा निघलो आणि एकदम त्याची ऍक्टिंग पण चांगली असते. काय नाचता बघा एकदम भारी. बोलो जय श्रीराम. तर ह्या साईडला आपण बघू शकता समुद्राच्या साईडला किती जण जमले असतात. प्रत्येक जणाच्या हातात पिशवी असं म्हणजे आज समुद्रात नारळ सोडलं जातं. तर हे बाकीचे सगळे नारळ ते जमा करतात एकट्ठे करतात. आज सोन्याचं पण नारळ सोडलं जातं आजच्याच दिवशी. बाकी त्यांचं पण बघून कंटाळा कमेंट करून सांगा तसंच पुढे इथं कबड्डीची स्पर्धा पण चालू असे. मग थोडा वेळ म्हटलं बघूया आणि तुमका पण दाखवूया. ते बघा परत नेलंय धक्क्यावर आणि हे नारळ सगळे आता भरपूर जाम गर्दी झाली. चलाक पण भेटणार नाही आणि कोणत्या पण आता पायात नारळ बसतात. थोडा वेळ म्हटलं बघूया आणि नंतर घरी जाऊया. तर आपल्या घरात पण जाऊचं असं आणि घराकडे पण आमच्या तिकडे नारळ रडवतो. मग तिकडे पण आपल्याला जाऊचं असं. हे बघा बायकांची स्पर्धा असतात ते कसे लाईनीत उभी इकडे प्रत्येकाच्या हातात नारळ देतात. त्यांनी एकमेकांसमोर लढवू सांगतो. जो लास्टला जिंकतात त्याला रेफ्रिजरेटर फॅन मिळणार आहे. तर आता आपण इलो असं आमच्या गावात काळोख झालेलो आणि आमच्या तिथे पण स्पर्धा होती नारळ लढवायची. मी पण नारळ लढवलेलो आहे पण माझे लवकरच फुटले म्हणजे मला चांगले नारळ देऊकच नाही. आणि मग यांची आता म्हणतो व्हिडिओ बनवूया आपण आणि तुमका दाखवूया. तर असे चिठ्ठी वगैरे काढून एकमेकांसमोर नारळ लढवायचे होते. त्यात पण आपलेच माणूस जिंकतात गावातले गाव म्हणजे गाव मर्यादितच होते स्पर्धा.
तर गाव गजले ऐकत असतात तुम्ही कोण सांगता हातीन मार नको कोण एक वराडता म्हटलं मग माझं पण थोडं व्हिडिओ काढ मी पण लिहत होतोय कोण जिंकला कोण हरला ना त्यानंतर आला माझ्या खिशात पण नारळ बघू शकता तो माझं बाहेरचं म्हणजे घराकडे आणलेलं एका नारळाने 20-25 नारळ घालले आणि लास्टपर्यंत ठरवलेलं लास्टला कोणतंच नारळ लावलं नाही म्हणजे बाहेरच्या नारळात माझंच नारळ होतो तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या